नमस्कार, मी साक्षी शिंदे. झटपट संवादमध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा. भ्रष्टाचाराने बरबटलेला राष्ट्रवादी पक्ष आज तुमच्या समोर मत मागत आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे म्हणत देशाला सक्षम हातात देण्यासाठी महायुतीला मत देण्याचे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी खालापूर तालुक्यातील देवनावे येथे बोलताना व्यक्त केले आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत किती कारखाने भारतात आले, किती रोजगार निर्मिती झाली हे अवजड उद्योग मंत्री खासदार अनंत गीते सांगू शकतील काय, असा सवाल करत सुनील तटकरे यांनी गीतेंचा समाचार घेतला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार पनवेलमध्ये तळ ठोकून आहेत. अधिकृत उमेदवारांची मते बाद करण्याकरता एकसारखे नाव असलेला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची रायगड लोकसभा मतदारसंघाची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुण कामासाठी मोठ्या संख्येने शहरांकडे स्थलांतरित होत असून येथील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच हे स्थलांतर होत असल्याचा आरोप डॉक्टर यशपाल भिंगे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करताना खामगाव परिसरात घाटपुरी नाका येथे इंडिका कारमध्ये 4,49,000 रुपयांची रक्कम स्थिर संरक्षण पथकाला तपासणी दरम्यान आढळली. वेंगुर्ले तालुक्यातील तुळसपास्तळी येथील दुकानदार सुधीर भगत यांच्या दुकानाला गुरुवारी सकाळी आग लागून सुमारे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाले आहे. यावेळी दुकानातून बाहेर पडताना सुधीर भगत यांच्या पायांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. म्हसळा शहरालगत असलेल्या आपल्या फळबागेत जखमी अवस्थेत आढळलेल्या मोराला शेतकरी सुरेश करडे यांच्या 2 मुलांनी जीवनदान दिल्याने करडे बंधूंचे कौतुक केले जात आहे. सुलतीराने आपल्या विधवा वहिनीला भर रस्त्यात मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. खोपोल येथील ही घटना असून 26 मार्चला कामावरून घरी जात असताना शास्त्रीनगर या गजबजलेल्या भागात झालेली मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेचा महिला संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला असून मारहाण करणाऱ्या धीरावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. झटपट संवादमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा. परभणी शहरात गेल्या 5 दिवसात 2 खून तर 1 खुनाचा प्रयत्न झाल्याने परभणी शहर बिहारच्या वाटेवर आहे का असा प्रश्न सामान्यांना पडलाय. रविवारी शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांचा निर्गुण खून करण्यात आला तर मंगळवारी एका युवकाचा खून करण्याचा प्रयत्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियातील प्रचार सभेत मराठीतून संवाद साधला. आपले सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी गोंदियात आल्याचे मोदी म्हणाले. तसेच नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या 50 वर्षाच्या कामाची बरोबरी एनडीए सरकारच्या 5 वर्षात केलेल्या कामाशी होईल. एवढं काम एनडीए सरकारने केल्याचे भाजपचे नेते आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांनी म्हटले आहे. जो आपल्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तो देशाला काय न्याय देणार, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड महाभारत झालेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी 1 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आणि शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हाळपाटा ते कर्जत पळसरी मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती. या मागणीला अखेर यश मिळाले असून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अंगाला चटके लागत असल्याने उन्हाळा नको असे आपल्याला वाटते, परंतु जीवाची लाहीलाही करणारा हा उन्हाळा ऋतू दिव्यांग असलेल्या दिलीप भिवगडे यांच्यासाठी मात्र रोजगार उपलब्ध करून देणारा ठरतोय. झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.